अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। शेवगे पिंपरी शिवारात अचानक लागलेल्या आगीमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। सोमवारी दुपारच्या सुमारात प्रेमसिंग जाधव यांच्या शेतातील मका पिकाला तसेच ठिबक संचाला अचानक आग लागल्याने आगीने क्षणातच रुद्ररूप धारण करत परिसरातील अन्य 5 शेतकऱ्यांचे पीक सुद्धा क्षणात भस्मात केले। आग इतकी प्रचंड होती की आग विझवणे सुद्धा लवकर शक्य झाले नाही। घटनेची माहिती प्रशासनाला कळताच गाव तलाठी आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेवगे पिंपरी या गावातील जे प्रेमसिंग जाधव आहेत यांच्या शेतातील पूर्ण मका हा पीक जो कापून ठेवलेला होता आणि तो तयार करणे बाकी होता, त्यावेळेस अचानक आकस्मिक आग लागून त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। साधारण 2 एकरावरील मका हा पूर्ण ठिबकचा होता आणि त्याच्यातील उत्पन्न जर म्हटलं तर जवळपास 80 क्विंटलपर्यंत त्यांना मका झाला असता। म्हणजे मार्केट भावानुसार 1,20,000पर्यंत मक्याचं उत्पन्न आणि त्याचप्रमाणे 2 एकराच्या ठिबकचा जर व्हॅल्युएशन काढली तर साधारण 50,000 ते 55,000पर्यंत ठिबक आणि जो चारा होता तो चाराही जळून खाक झालेला आहे। तर चाऱ्याची किंमत मार्केट भावाप्रमाणे 20,000पर्यंत होती। ह्या अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या शेताबरोबरच इतर जे बाजूला शेतकरी होते आजूबाजूच्या, त्या आगीचे लोड इतक्या लांबपर्यंत गेले की जवळजवळ 3-4 शेतकऱ्यांचं नुकसान या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचंही झालेलं आहे। आणि यांच्या अंदाजी यांचा पंचनामा केलेला आहे। या ठिकाणी माझ्यासोबत तलाठी साहेब आहे, त्याच्यानंतर कृषी अधिकारी साहेब आहेत, कराडे साहेब, तलाठी साहेब बाविस्कर साहेब आहेत। त्याचप्रमाणे तो शेतकरी सुद्धा हतबल झालेला आहे आणि त्याच्या दुःखद भावना आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे ही आग लागली, अचानक लागलेल्या आगीमुळे किती रुपयांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। गावामध्ये लग्न असल्यामुळे आम्ही इकडे येऊ शकलो नाही। 2-2.5च्या दरम्यानची घटना आहे ती। जवळपास 4.25 एकर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये 1,31,000चं ठिबक पूर्ण जळून खाक झालेलं आहे। मका झाला असता 80 ते 100 क्विंटल आणि तोही नुकसान पूर्ण झालं आणि चारा आणि वाल कंपाऊंड पण होतं, सर्व पूर्ण जळून खाक झालेलं आहे। तर शासनाला हेच आम्हाला सांगायचं आहे की बा आमच्या मदत करावी थोडीफार तरी। त्यामुळे काही शेताकडे येणं झालं नाही, तरी दुपार सुमारे 2:30 ते 3 वाजेपर्यंत रणज भाऊच्या शेजारी गट नंबर 91मध्ये 2.5 ते 3 एकरापर्यंत ठिबक जळून खाक झालेलं आहे। तरी शासनानं आमची दखल घ्यावी आणि मदत तीच विनंती करावी। आणि किती रुपयापर्यंत तुमचं ठिबक होतं? जवळपास तरी समजा 1,10,000-15,000पर्यंत ठिबकची तुमची किंमत होती। अजून त्याच्यात काही दुसरं नुकसान झालंय का तुमचं? काही नाही, तर कमीत कमी 5 टाल्या मकाचा चारा होता, गुरांचा चाराही गेलाय। त्या चाऱ्याची अंदाजी किंमत तरी सरासरी 20,000 रुपये। 20,000 म्हणजे दोघी जर गणित जोडले तर 1.5 लाखापर्यंत तुमचं नुकसान झालेलं आहे। आणि शासनाला ही विनंती की लवकरात लवकर काहीतरी मदत जाहीर करा। ठिबक जळालेली आहे, तरी ते 60-65,000पर्यंत नुकसान झालेलं आहे। राठोड यांचं 2.5 एकराचं ठिबक जळून खाक झालेलं आहे, तरी त्यांना लवकरात लवकर शासनाने भरपाई द्यावी, हेच आम्हाला मदत शासनाकडून पाहिजे। आपण आताच बघितलं की शेतकऱ्यांनी त्यांच्या दुःखद भावना सांगितलेल्या आहे। जवळजवळ 4 ते 5 शेतकऱ्यांचं 5.5 ते 6 लाखापर्यंत टोटल नुकसान झालेलं आहे आणि त्यांची शासनाला एकच विनंती आहे की काही ना काही त्यांना मोबदला त्यांच्या नुकसानीचा भरपाई शासनाकडून मिळावी। तसेच आपल्यासोबत आज तलाठी साहेब आहेत, त्यांना विचारू पंचनाम्यामध्ये त्यांना किती नुकसानीचा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे। आता हे शेवग्यामध्ये जे काल आग लागलेली होती त्याच्यामध्ये रमेश सोनूसिंग राठोड, धनराज सोनूसिंग राठोड, प्रेमसिंग अमरसिंग राठोड यांचं हे झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालं आहे। काही वर्जन हरी राठोड, तर रमेश सोनूसिंग राठोड यांचा जो आहे तो 2 एकर ठिबक जे आहेत ते जळाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण 60,000 रुपये अंदाजे त्यांनी नुकसान वगैरे दाखवलेलं आहे। तर प्रेमसिंग अमरसिंगचं जे आहे तर ते मका आणि ठिबक आणि चारा आणि कंपाऊंड असं जवळजवळ 3,15,000चं नुकसान पंचनामा करून दिलेलं आहे। तिथून तर वर्जन हरिसिंगचं जे आहे, वर्जन हरी राठोड यांचं चाराचं 17,500 त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला, 5 ट्रॅक चारा आणि 3 एकर ठिबकचं 90,000, म्हणजे असं 1,07,500चं नुकसान दाखवलेलं आहे। एकूण 5 शेतकऱ्यांचं नुकसानाचा पंचनामा तुम्ही केलेला? 4 शेतकऱ्यांचं पंचनामाचं नुकसान। काल दिनांक 17/4/2017 रोजी अचानक आगीमुळे शेवगे पिंपरी शिवारामध्ये
आम्ही वैयक्तिक पंचनामा केलेला आहे आणि त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेबाकडे आज या पंचनामा केल्याचा अहवाल आज आम्ही सादर करणार आहे। लवकरात लवकर यांचे नुकसान भरपाई मिळण्याची शासन दखल घेईल। आपण आताच बघितलं जे शासकीय कर्मचारी होते, भाविस्कर अप्पा असतील किंवा मग कृषी सहाय्यक कराडे साहेब असतील, यांनी ग्वाही दिलेली की जे 4-5 शेतकऱ्यांचं आताच आगीमुळे आकस्मिक आगीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्यांना कुठे ना कुठे त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आजच्या आज पंचनामा आणि अहवाल हा तहसीलदार साहेबांना किंवा जिल्हाधिकारी साहेबांना तात्काळ आम्ही पाठवू। कॅमेरामन राजू मनियारसह मी रिपोर्टर हसमुख नेरिया, JBN महाराष्ट्र न्यूज, शेवगे पिंपरी। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि हे दान करण्याचे पुण्यकर्म फत्तेपूर येथील डॉक्टर असोसिएशन आणि क्रेमिस्ट ड्रग्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत। आयोजित रक्तदान शिबिरात तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे। आपण आलो आताच फत्तेपूर या गावातील विमल हॉस्पिटल या ठिकाणी आपण बघू शकतात की या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि हे आयोजन डॉक्टर असोसिएशन फत्तेपूर आणि तसंच केमिस्ट अँड ड्रगिस्ट म्हणजे मेडिकल असोसिएशन फत्तेपूर यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत या ठिकाणी रक्तदानाचा आकडा हा 25च्या वर गेलेला आहे आणि सर्व तरुण वर्ग हा उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करत आहे। अशाच आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की कशा प्रकारे त्यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज फत्तेपूर गावामध्ये डॉक्टर असोसिएशन फत्तेपूर आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन फत्तेपूर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आतापर्यंत 30 ते 35 रक्तदात्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे येऊन रक्तदान केलेलं आहे। ॲक्च्युली रक्तदान हे खूप फार चांगली गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे खरं म्हणजे कारण की रक्त ही अशी गोष्ट ही लॅबमध्ये तयार होऊ शकत नाही। रक्त हे रक्तदात्याकडूनच दुसरं रक्त ज्याला गरज आहे रक्ताची त्याला द्यावं लागतं। लॅबमध्ये तयार न होणारी गोष्ट आहे आणि जीवन वाचवणारी गोष्ट आहे। त्यामुळे हे सर्वांनी आणि ह्या जो रक्ताचं व्हॉल्यूम आहे हा आपण जे रक्तदान करतो हे आपलं शरीर लगेच भरून काढतं। आपण पूर्ण व्हॉल्यूम तयार व्हायला एका दिवसामध्ये व्हॉल्यूम तयार करतो, फक्त ती क्वालिटी नाही कारण 3 महिने हा जो काळ आहे 3 महिन्या काळामध्ये हे पूर्ण रक्त पूर्ण आपल्या शरीरामध्ये तयार होऊन जातं। 3 महिन्यानंतर तुम्ही परत एकदा रक्तदान करू शकता। हे रक्त अमूल्य आहे कारण की ते परत लॅबमध्ये तयार होत नाही, विकत घेता येत नाही। कुठे आपण रक्त कमी पडलं की रक्त असं द्यावं लागतं दुसरं ह्युमन म्हणजे माणसाचं रक्त माणसाला द्यावं लागतं। त्यामुळे हे जवळपास सगळ्यांनी ज्याला शक्य आहे 18 वर्ष वयाच्या वरती, वजन 50 किलोच्या वरती ज्याचं आहे आणि कुठलाही आजार ज्याला नाही, जो हेल्दी माणूस आहे त्याने प्रत्येक माणसाने रक्तदान करावं असं आव्हान आम्ही सगळ्यांना करतो। मेडिकल असोसिएशनतर्फे आम्ही हे कॅम्प आयोजित केलेलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, याच्यासारखे दुसरं काही नाही आणि रक्तदान हे सर्वांनी करायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी हे करायला पाहिजे। आज दिनांक 19 एप्रिल ह्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिर घेण्याचं ठरवलं होतं। बरेच दिवस झाले रेड क्रॉस सोसायटीशी आमचं बोलणं झालं होतं, आमच्या सगळ्याच असोसिएशनचं मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर असोसिएशनचं बोलणं झालं होतं। त्यांच्या वेगळ्या आज त्यांना वेळ मिळाला आणि आज आम्ही डॉक्टर असोसिएशनतर्फे व मेडिकल असोसिएशनतर्फे हा कॅम्प घेत आहोत। या कॅम्पला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आतापर्यंत 35 ते 40 जणांनी ब्लड डोनेट केलेलं आहे। संध्याकाळपर्यंत 50 नक्कीच रक्तदाते रक्त देऊन जातील असा अंदाज आहे। एखादा आपल्या फॅमिलीमध्ये एखाद्याचा रक्तस्राव झाला, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला रक्ताची गरज पडत असताना जेव्हा आपल्या हायतोबा होतात तेव्हा आपण असं वाटतं की आपण कुणाला तरी रक्तदान द्यायला पाहिजे होतं। त्यामुळे सगळ्यांनी रक्तदान द्यावे, जे हेल्दी असतील त्यांनी, ज्यांना काही आजार असेल, त्यांचं वजन कमी असेल किंवा वजन कमी असेल तर त्यांनी रक्तदान देऊ नये। परंतु ज्यांना शक्य होत असेल, ज्यांचं वजन चांगलं आहे, हेल्दी आहे, त्यांनी रक्तदान द्यायला काही हरकत नाही। नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा महाजन, इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तदान शिबिरासाठी आम्ही इकडे फतेपूरला आलेलो आहोत आणि सकाळपासून खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद इकडे रक्तदात्यांचा आम्हाला मिळतो आहे।
त्याचबद्दल मी फतेपूरच्या मेडिकल असोसिएशनची खूपच आभारी आहे की त्यांनी उन्हाळ्याच्या अत्यंत निकडीच्या काळामध्ये आम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करून खूपच गरजू रुग्णांना खूपच ह्या गोष्टीचा मदत होणार आहे। या ज्या काही संकलित झालेल्या रक्तपिशव्या आहेत या जळगावला आम्ही घेऊन जाणार आहोत आणि उन्हाळ्यामध्ये खूपच तुटवडा रक्ताचा असतो, तर ह्या शिबिराचा नक्कीच त्यांना खूप फायदा होईल। आतापर्यंत 35च्या वर रक्तदान आपलं झालेलं आहे आणि 50 पर्यंत होण्याची अपेक्षा आहे। राजेंद्र रमेश माळी आतापर्यंत आता ही माझी 12वी वेळ रक्तदानाची आहे आणि यातून एकच आनंद मिळतो, कोणीतरी एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचतील आणि त्यामुळे आपल्या मनाला कुठेतरी समाधान लागेल। आपल्या फतेपूर डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही जो रक्तदानाचा जो कॅम्प घेतलेला आहे तो अत्यंत जे गरजू लोकांसाठी ज्याच्या रक्ताची गरज पडते, ॲक्सिडेंटच्या वेळेस कोणाचं अतिरिक्त रक्त जातं, त्यांना ह्या रक्तदात्यांमार्फत गरजेच्या वेळेस रक्ताची जी कमतरता असते ती भरून काढण्यासाठी याचं काम याचा उपयोग खूप होतो। इथलं डॉक्टर लोक असतील, डॉक्टर असोसिएशनचे मेंबर असतील, त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे किंवा मग मेडिकल असोसिएशनचे व्यक्ती असतील किंवा ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांनी रक्तदानाचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे आणि रक्तदान हे खरंच सर्वश्रेष्ठ दान असतं। एका वर्षात जर एका रक्तदात्याने 3दा रक्तदान केलं तर हृदयरोगाचं निदान होतं। त्याच्यानंतर जे आपण आज रक्तदान करतोय हे आपण भविष्यात कोणाला तरी उपयोगी पडू या उद्देशाने केलेलं हे रक्तदान असतं आणि श्रेष्ठ दान असतं। या सर्वांचे फतेपूरवासी असतील किंवा म्हणजे रक्तदान करण्यासाठी आलेले व्यक्ती असतील यांनी शतशः आभार मानलेले दोघी असोसिएशनचे आणि जे इंडियन रेड क्रॉस सोसायटी आहे जळगाव यांनी सुद्धा आभार मानलेले की हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताची फार अत्यंत गरज असते। अपघात समय सुद्धा रक्तदात्याकडून जे आलेलं रक्त असतं ते समोरच्याला डोनेट करण्यात येतं आणि हे पूर्ण रक्त हे संकलन करून हे आज जळगाव घेऊन जाणार आहे। 35 रुग्ण आतापर्यंत झालेले आहे त्यांच्या माहितीप्रमाणे आणि थोड्या वेळात 50च्या लगभग तो आकडा जाणार आहे असं त्यांना अपेक्षित आहे। कॅमेरामन राजू मनियासह मी रिपोर्टर हसमुख नेरिया, JBN महाराष्ट्र न्यूज, फतेपूर। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात समाविष्ट असलेल्या 169 गावांची यादी नुकतीच जाहीर केली आहे। जामनेर तालुक्यातील 42 गावांची यात निवड झाली असून करमाड या गावाला अवघड क्षेत्राच्या लाभातून वगळण्यात आल्याने गावकऱ्यांसह शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। करमाड हे गाव डोंगराच्या पायथ्याशी असून गावाच्या दोन्ही बाजूला नाला असल्याने पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटत असतो, तसेच या गावाला जायला मुख्य रस्ता सुद्धा नाही आहे। त्यामुळे करमाड या गावाला अवघड क्षेत्रांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी शिक्षकांसह गावकरी करीत आहेत। आपण जामनेर शहरातील पंचायत समिती शिक्षण विभाग या ठिकाणी आलेलो आहोत, तर या गावामध्ये कोणतीही दळणवळण सोय किंवा रस्त्याची सोय बस या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे येथील शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्याचप्रमाणे या गावातील विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये प्रेझेंट नसतात व शिक्षकांनाही खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून। नमस्कार। शासन निर्णय दिनांक 27/2/2017 अन्वये आमच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र याप्रमाणे घेण्याचं शासनाने निश्चित केलं आहे। तसा GR 27 फेब्रुवारी 2017 या तारखेचा पारित केलेला आहे शासनाने। त्या अन्वये जामनेर पंचायत समितीने या ठिकाणी प्रस्ताव मागून अवघड क्षेत्र गावांची यादी निश्चित केलेली होती। त्या अंतर्गत आम्ही ग्रामसेवकाचे दाखले की आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची बस सेवा उपलब्ध नाही, तसेच जामनेर आगाराचा दाखला बस उपलब्ध नसल्याबाबत आम्ही सादर करून या ठिकाणी आमचं गाव अवघड क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला होता। त्या अनुषंगाने पंचायत समिती शिक्षण विभागाने एकूण 40 गावांची यादी 40 गावं या ठिकाणी अवघड क्षेत्र म्हणून घोषित केलेले होते, परंतु या ठिकाणी काही एका दिवसाच्या अंतराने ही यादी पुन्हा नव्याने बनवण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या करमाळ गावाचा समावेश करण्यात आलेला नाही। आता ही जी नवीन यादी आहे ही नवीन यादी 42 गावांची आहे, तर ही 42 गावांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करणं अपेक्षित असताना
ती यादी आजपर्यंत अजून प्रसिद्ध झालेली नाही आणि त्याच्यावर नियमानुसार 2 दिवस आक्षेप घेणं आवश्यक असताना सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आक्षेप घेतलेले नाही. पण तरीसुद्धा आम्ही आमचा आक्षेप BDO साहेब यांच्याकडे 15 तारखेला सादर केलेला आहे आणि त्यानंतर 17 तारखेला पुन्हा आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा आमचा अवघड सत्रात समावेश न केल्याचा आक्षेप आम्ही त्यांच्याकडे सादर केलेला आहे. तर यामध्ये या ठिकाणी मध्यंतरी जी नव्याने यादी तयार करण्यात आली त्यामध्ये काही केंद्रप्रमुखांनी हस्तक्षेप करून गाव बदलून त्या ठिकाणी आमचं गाव वगळलेलं आहे. त्यामध्ये आमचे केंद्रप्रमुख नेरी केंद्राचे श्री ठाकूरदादा यांनी आमचं गाव अवघड यादीमधून काढून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही सर्व निकष पूर्ण करीत असताना सुद्धा आम्हाला या यादीतून वगळलेलं आहे. तर त्यासाठी आम्ही अर्ज सादर करून केलेला आहे. आमच्यावर योग्य चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची एक मागणी या ठिकाणी आहे. पंचायत समिती जामनेर यांच्यामार्फत जी प्रथम यादी तयार करण्यात आली होती त्यामध्ये 40 गावं होती. त्या 40 गावामध्ये जे निकष होते की गावी बस जाणारी नसावी, परत दळणवळणाच्या सोयींची उपलब्धता कमी असावी आणि त्यासाठी ग्रामसेवकाचा दाखला, परत एस टी महामंडळाचा दाखला, हे दाखले अनिवार्य त्यासाठी होते आणि ते निकष आमची शाळा पूर्ण करत होती म्हणून त्या यादीमध्ये आमचं नाव आलं आणि ती यादी जिल्हा स्तरावर पाठवण्यात आली. जिल्हा स्तरातील यादीमध्ये सुद्धा आमचं नाव आहे आणि परत 2 दिवसानंतर नवीन यादी तयार करण्यात आली आणि त्या नवीन यादीमध्ये करमाड या गावाला वगळण्यात आलं आणि त्याचं कारण काय ते पण आम्हाला समजलं नाही. फक्त नाव वगळण्यात आलं एवढीच माहिती मिळाली. आम्ही त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार केली, केंद्रप्रमुख साहेब ठाकूर साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केली, BDO साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आणि शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर यांच्याकडे सुद्धा तक्रार करून त्या तक्रारीला आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. तर ही जो आमच्यावर अन्याय झालेला त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं मी या ठिकाणी मागणी करतो. सर्व निकष पूर्ण करीत आहे. इतर शाळांप्रमाणे सुद्धा ही शाळा निकष पूर्ण करीत असल्याने या शाळेचं नावसुद्धा या यादीमध्ये यायला पाहिजे होतं. कारण प्रथम यादीमध्ये ते नाव होतं आणि नंतर का वगळण्यात आलं याचंसुद्धा आम्हाला माहीत नाही. का वगळण्यात आली इतर नावं, तर त्याचीसुद्धा शहानिशा होणं गरजेचं आहे आणि इतर गावं नंतर वाढवण्यात आली. कारण काय निकष बदलले, काय झालं हे आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही त्याप्रमाणे BO साहेब, केंद्रप्रमुख साहेब, BDO साहेब यांना सर्वांना तसेच आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुद्धा आम्ही लेखी तक्रार आम्ही दिलेली आहे. परंतु यामध्ये काहीतरी मार्ग निघावा आणि यातून आमचं गाव अवघड क्षेत्रामध्ये समाविष्ट व्हावं. कारण जी नवीन लिस्ट लागलेली आहे या नवीन लिस्टमध्ये सुद्धा जी गावं आहेत त्या गावांप्रमाणेच आमचे सुद्धा निकष पूर्ण आहेत. तर आमचं असं म्हणणं नाही आहे की या गावातले नावं कट करावेत, पण आमच्या शाळेचं नाव, त्या आमच्या गावाचं नाव त्या यादीमध्ये यावं. कारण करमाडला लागूनच एक डोंगराळ भाग आहे आणि वनक्षेत्र असल्यामुळे तसेच दळणवळणाच्या सोयीसुविधा अपूर्ण असल्यामुळे आणि गावाच्या दोन्ही बाजूंनी नाले आहेत, ते पूरस्थिती निर्माण होते आणि तो अडथळा निर्माण होतो. अशा वेळेस आम्हाला शाळा बंद ठेवावी लागते. तर आमच्या शाळेचा समावेश यामध्ये विकास व्हावा अशी आमची रास्त मागणी आहे. अवघड क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या 42 गावांपैकी करमाड हे गावाचे नाव या ठिकाणी या अवघड क्षेत्र यादीमधून वगळण्यात आलेले आहेत. कॅमेरामन विकास इंगळेसह मी जय इंगळे, जेबीन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.